माझ्या सर्व ताईंना नमस्कार. कशा आहात? मजेत राहा आणि आनंदी राहा. तर ही चपाती आमच्या शेतातल्या गव्हाची आहे. आम्हाला वर्ष 2 वर्ष टिकणारा गहू आम्ही आमच्या शेतातच पिकवत असतो आणि तेच खात असतो, कारण त्याची चव ही अप्रतिम असते. त्याचबरोबर चपाती करताना एक छोटीशी टीप आज मी तुम्हाला सांगणार आहे. आपण ज्यावेळी दळून आणतो त्यावेळेला थोडंसं मोठं दळून आणायचं. गव्हाचं पीठ जास्त बारीक दळून आणायचं नाही, कारण त्यातलं फायबर जे असतं ते सगळं त्या गिरणीमध्ये जळून जातं आणि फक्त मैद्यासारखं पीठ शिल्लक राहतं. तर ते थोडंसं मोठं दळून आणायचं. त्यातलं फायबर हे आपल्या पचनासाठी खूप चांगलं असतं. त्यामुळे आत्ता तुम्ही लक्षात ठेवा की थोडंसं मोठं दळून आणा आणि त्याची खरपूस चपाती होते आणि चवीला अगदी अप्रतिम लागते. आपण कोरड्या जरी खात बसलो गरम गरम चपात्या तरी 2 चपात्या खाऊ शकतो आणि त्यामुळं आपल्या जेवणाची गोडीसुद्धा वाढते. त्यामुळे तुम्ही अशा चपात्या करून बघा. माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडल्यास लाईक करा आणि हो, कमेंट करून सांगायला विसरू नका. तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओ पाहिजेत हे नक्की मला कमेंट करून सांगा. धन्यवाद.